सभापती महोदय, एक अत्यंत महत्त्वाची अशी लक्षवेधी आहे. शासनाकडून निर्णय घेतला जातो परंतु अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून मी हा लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न आणलाय. सभापती महोदय, 5 जुलै 2023ला MIDCने CDCPR संदर्भात अधिसूचना काढली. औद्योगिक वसाहतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न प्रामाणिक झाला. मात्र शासनाला 3 वर्ष झाली सभापती महोदय, त्याची अंमलबजावणी मंत्री महोदय झालेली नाही. MIDC क्षेत्रातील सोसायट्यांनी CO पासून मंत्रालयांपर्यंत सर्वांकडे पत्रव्यवहार केला. मंत्रालयातून एवढंच उत्तर मिळालं, आपलं पत्र प्राप्त झालं असून संबंधित विभागाकडे पाठवण्यात आलेलं आहे टिपिकल उत्तर. मी स्वतः 14/5/2026ला उद्योग मंत्र्यांना सभापती महोदय हे पत्र लिहिलंय, ते मी आपल्याकडे पाठवतो आणि त्यांना बैठक घेण्याची विनंती केलेली आहे, परंतु त्यांच्या कार्यालयाकडून अजून त्या संदर्भातील कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी उत्तर आलेले नाही. सभापती महोदय, राज्यात स्वयंपुनर्विकासाला मोठा प्रतिसाद मिळतोय. MIDC क्षेत्रातील सोसायट्यांना सुद्धा स्वयंपुनर्विकास करायचा आहे आणि त्याचे प्रस्ताव सुद्धा MIDCकडे मंत्री महोदय त्यांनी सादर केलेले आहेत, परंतु शासन निर्णय काढलेला असताना त्यांना परवानगी त्या ठिकाणी दिली जात नाही. वर्षभरापासून स्वयंपुनर्विकास प्राधिकरण उद्योग विभागाकडे आपल्याकडे पाठपुरावा करीत आहे. सोसायट्यांना बिल्डरकडे पुनर्विकास द्यायचा नाही, त्यामुळे सेलेबल कंपोनंट निर्माण केल्याशिवाय सभापती महोदय पर्याय नाही. MIDCच्या ड्राफ्ट CDCPR मध्ये सेलेबल कंपोनंट बाबत तरतूद नाही. CDCPR मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मी उद्योग विभागाला रीतसर सादर केलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी गृहनिर्माण धोरण जाहीर केलं सभापती महोदय आणि त्यामध्ये स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन दिलंय. खाजगी शासकीय जमिनींवरील स्वयंपुनर्विकासाला परवानगी आणि MIDCच्या जमिनीवरील स्वयंपुनर्विकासाला नकार असे शासनाला त्या ठिकाणी करता येणार नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन आहे आणि MIDCकडून का भूमिका घेतली जाते मला कळत नाही. माझा प्रश्न हा आहे, स्वयंपुनर्विकास आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरण्यासाठी उद्योग विभाग किंवा MIDC ड्राफ्ट CDCPR मध्ये आवश्यक ते बदल 1 महिन्याच्या आत करेल का? MIDC क्षेत्रातील सोसायट्यांना पुनर्विकासासाठी जे प्रस्ताव आलेत त्यांना 1 महिन्याच्या आत परवानगी देण्यात येईल का? अशा प्रकारची या ठिकाणी माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे.